Hello students, today's lecture algorithmic notation. This topic discussing an algorithmic is a finite step by step list of a well defining instruction for a solving a particular problem. Means algorithmic notation मध्ये आपण step by step यूज करणार आहोत. स्टेप, कंट्रोल, एक्झिस्ट, कमांड्स, व्हेरिएबल, इनपुट आउटपुट जो रेकॉर्ड आहे तो फॉर्मल रिप्रेझेंटेशनमध्ये आपण अल्गोरिदमिक कन्सिस्टमध्ये आपण यूज करणार आहोत. देर आर टू पार्ट्स. फर्स्ट पार्ट्स, द पर्पज ऑफ अ अल्गोरिदम आयडेंटिफिकेशन व्हेरिएबल्स विच ऑक्युअर इन अल्गोरिदम अँड लिस्ट इनपुट डेटा. सेकंड पॉइंट, इट कंटेन्स लिस्ट ऑफ अ स्टेप्स दॅट इज टू बी एक्झिक्युटेड. मीन्स त्याच्या काही लिस्ट आणि काही स्टेप आहे त्या एक्झिक्यूट करून आपण अल्गोरिदमिक नोटेशन परफॉर्म करतो. देर आर सर्टन कन्व्हेन्शन विच हॅज टू बी फॉलो. फर्स्ट पॉइंट, स्टेप, कंट्रोल अँड एक्झिस्ट. व्हॉट इज मीन बाय स्टेप? द स्टेप्स ऑफ अल्गोरिदम आर एक्झिक्युटेड वन आफ्टर अनदर बिगिनिंग विथ द स्टेप फर्स्ट. मीन तुम्ही जर अल्गोरिदमिक नोटेशन मीन्स अल्गोरिदम टाईप करत आहात किंवा राईट डाऊन करत आहात तर तुम्ही एक स्टेप झाल्यानंतर नेक्स्ट स्टेपला तुम्ही स्टार्ट करणार आहात. समटाइम्स कंट्रोल मे बी ट्रान्सफरन टू स्टेप एन ऑफ अल्गोरिदम बाय स्टेटमेंट गो टू स्टेप एन और यूजिंग कंट्रोल स्ट्रक्चर. मीन्स तुम्ही जर एखादी कंडिशन असेल यस और नोची तर त्या कंडिशनला रिटर्न ॲरे मीन्स रिव्हर्स ॲरेचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता. द अल्गोरिदम इज कम्प्लीट विथ द स्टेटमेंट एक्झिस्ट. मीन्स जर एखादं स्टेटमेंट दिल्यानंतर ती जर प्रोसेस तुम्हाला स्टॉप करायची असेल तर तुम्ही एक्झिस्ट ह्या स्टेपचा सुद्धा तुम्ही यूज करू शकता. सेकंड पॉईंट, कमांड्स. व्हॉट इज मीन बाय कमांड्स? इट इज अ गिवन इन द ब्रॅकेट्स आयदर ॲट बिगिनिंग और एंड ऑफ स्टेप. मीन्स तुमची जर प्रोसिजर तुम्हाला स्टॉप करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही एंड ही कमांड यूज करता. इट इंडिकेट्स द मेन पर्पज ऑफ अ स्टेप. थर्ड वन इज अ व्हेरिएबल. व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल? व्हेरिएबल तुम्ही व्हेरिएबल कोणकोणत्या फॉर्ममध्ये यूज करता ते बघूया. व्हेरिएबल नेम्स आर जनरली गिवन इन अ कॅपिटल लेटर्स. ऑल्सो व्हेरिएबल्स यूज्ड ॲज अ काउंटर्स और सबस्क्रिप्ट अँड इन कॅपिटल. मीन्स जे लेटर तुम्हाला यूज करायचे आहे ते आपल्याला कॅपिटल लेटर यूज करायचे आहे. अँड असाइन स्टेटमेंट इट यूजेस इज इक्वल टू नोटेशन. फॉर एक्झाम्पल मॅक्स आपल्याला कॅपिटल लेटरमध्ये आपण राईट डाऊन केले आणि इज इक्वल टू 5 हे व्हेरिएबल आपण असाइन केलेलं आहे. नेक्स्ट लास्ट वन इज अ इनपुट और आउटपुट. फॉर इनपुट रीड स्टेटमेंट इज अ यूज. मीन्स जे एखादं तुम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे ते जर रीड करण्यासाठी तुम्ही व्हेरिएबल नेम दिलेला आहे रीड. अँड फॉर आउटपुट राईट अँड प्रिंट स्टेटमेंट इज अ यूज. मीन्स राईट करण्यासाठी तुम्हाला एखादा मेसेज किंवा व्हेरिएबल नेम तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. अँड लास्ट वन इज अ प्रोसिजर. प्रोसिजर कशी परफॉर्म होणार आहे? इट इज अ यूज्ड फॉर अ इंडिपेंडंट अल्गोरिदम मॉड्यूल्स. The term procedure will be used to describe a certain type of a sub algorithm. Means आपल्याला ह्या प्रोसिजरमध्ये मॉड्यूल यूज करायचे आहे. मॉड्यूल मीन्स फॉर एक्झाम्पल मॉड्यूल ए, मॉड्यूल बी अँड मॉड्यूल सी आहे. तर फ्लो चार्ट आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये बघूया. नेक्स्ट पॉईंट, कंट्रोल स्ट्रक्चर. देर आर 3 टाइप्स ऑफ अ लॉजिक आर यूज्ड इन अ अल्गोरिदम that are as follows. First point, sequence logic. Second point, selection logic. And third one is a iteration logic. आपण फिगर फॉर्ममध्ये समजून घेऊया आता. फर्स्ट पॉईंट, सिक्वेन्स लॉजिक. जनरली मॉड्यूल्स आर एक्झिक्युटेड इन सम सिक्वेन्स. द सिक्वेन्स इज रिप्रेझेंटेड बाय मीन्स ऑफ अ नंबर्ड स्टेप्स. जनरली फ्लो पॅटर्न इज ॲज फॉलोज. मीन्स फ्लो पॅटर्न आपल्याला फ्लो चार्टच्या पॅटर्नमध्ये आपल्याला सिक्वेन्स लॉजिक दिलेलं आहे. 3 मॉड्यूल आपण यूज केलेले आहे. मॉड्यूल ए, दॅन मॉड्यूल बी अँड दॅन मॉड्यूल सी. मीन्स मॉड्यूल ए दॅन कनेक्टेड टू द मॉड्यूल बी अँड मॉड्यूल बी कनेक्टेड टू द सी. नेक्स्ट सेकंड पॉईंट, सिलेक्शन लॉजिक.
This logic employs a number of conditions. Accordingly, which condition is satisfied, that module is executed and the following statement gives end of the such a structure. मीन्स याच्यामध्ये आपल्याला कंडिशन यूज केलेले आहे. आपण कंडिशन जर यस असेल तर आपण मॉड्यूल ए ॲक्सेप्ट करणार आहोत आणि कंडिशन जर नो असेल तर आपण मॉड्यूल ए नंतरच्या ज्या ॲरोला कनेक्टेड केलेलं आहे मीन्स नो असेल तर आपण मॉड्यूल ए हे घेणार नाही. दुसऱ्या मॉड्यूल फॉर एक्झाम्पल मॉड्यूल बी ॲक्सेस करून आपण कंडिशन थ्रू सिलेक्शन लॉजिक परफॉर्म करणार आहोत. नेक्स्ट थर्ड वन इज अ डबल अल्टरनेटिव्ह. डबल अल्टरनेटिव्ह दिस स्ट्रक्चर ॲज अ फॉलोइंग फॉर्म. मीन्स आपण इफ कंडिशन दॅन एल्स अशा कंडिशन यूज करून आपण डबल अल्टरनेटिव्हचं यूज करणार आहोत. मीन्स इफ कंडिशनमध्ये आपण जर फॉर एक्झाम्पल मॉड्यूल ए जर ॲक्सेस केला अँड देन आपण एल्स केल्यानंतर आपण मॉड्यूल बी ॲक्सेस करणार आहोत. आपण जी फिगर बघत आहोत आपल्याला जर एखादी कंडिशन आपण ॲक्सेस करत आहोत फॉर एक्झाम्पल जर आपल्याला नो मेसेज आला तर आपण मॉड्यूल बीला ॲक्सेस करणार आहोत आणि ती प्रोसेस एंड होणार आहे. आणि जर कंडिशन आपली यसची असेल ट्रू असेल तर आपण मॉड्यूल ए ॲक्सेस करणार आहोत अँड आपण ती प्रोसेस स्टॉप करणार आहोत. नेक्स्ट पॉईंट, व्हॉट इज मीन बाय अल्गोरिथमिक नोटेशन. Asymptotic notation are the expression that are used to represent the complexity of an algorithm. Average case in which we analyze the performance of an algorithm for the input or output for which the algorithm takes time or space that lies between best case and worst case. आपण अल्गोरिदमिक नोटेशनमध्ये यूज करणार आहोत. नेक्स्ट, arrays. A linear array is a list of a finite number enough homogeneous data elements. The elements of array are referred by index set consisting of n consecutive numbers. For example, आपण रो अँड कॉलम फॉर्ममध्ये ॲरे रिप्रेझेंट करतो. फॉर एक्झाम्पल आपण जी फिगर बघत आहोत ती 5 रोची बघत आहोत. फॉर एक्झाम्पल आपण ए बी सी डी ई ह्या हा एक्झाम्पल जर सॉल्व करायचा असेल तर ए आपण फर्स्ट रोमध्ये आपण पुट ऑन करणार आहोत, बी हा दुसऱ्या ब्लॉकमध्ये राईट डाऊन करणार आहोत, सी डी ई असे सिरियली आपण ॲरेला रेकॉर्ड देणार आहोत. तो तसा ॲरे रिप्रेझेंट होणार आहे. नेक्स्ट आपण एक्झाम्पल फॉर्ममध्ये बघूया. फॉर एक्झाम्पल ए बी सी डी ई हे एक्झाम्पल दिलेलं आहे बट ॲरो हा 0 पासून स्टार्ट होतो. 0 1 2 3 4 हे आपल्याला या डायग्राममध्ये दिसत आहे. नेक्स्ट, ॲरे इज अ कंटेनर विच कॅन होल्ड अ फिक्स नंबर ऑफ आयटम्स अँड दिस आयटम शुड बी द सेम टाईप. द डेटा स्ट्रक्चर ऑफ ॲरेज टू इम्प्लिमेंट देअर अल्गोरिदम्स फॉलोइंग द most important terms of concept of arrays. First point, element. Each item stored in an array is called as a element. Means array मध्ये कोणकोणते element आपण यूज करतो बट element काय आहे ते आपण बघितलं आता. Index. Each location of an element in an array has a numerical index which is used to identify the element. मीन्स एलिमेंट आयडेंटिफाय करण्यासाठी आपण इंडेक्सचा यूज करतो. नेक्स्ट, ॲज पर द अबोव इलिस्ट्रेशन फॉलोइंग द काही टर्म्स आहे त्या आपण बघूया आता. पॉईंट्स टू बी कन्सिडर. फर्स्ट पॉईंट, इंडेक्स स्टार्टेड विथ द 0 मीन्स ॲरेचा इंडेक्स हा 0 असतो. ॲरे लेंथ इज अ 10 विच मीन्स इट कॅन स्टोअर 10 एलिमेंट्स. ॲरे हा 10 एलिमेंट स्टोअर करतो. थर्ड वन इज अ each element can be accessed its index. For example, we can fetch an element at index 6 as 9. Next point, array representation. Arrays can be declared in various ways in a different language. Means array declare करताना आपण various ways मध्ये different languages मध्ये यूज करतो. नेम फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे बघा तिथं इंट ॲरे स्क्वेअरमध्ये आपण 10 लिहिलेलं आहे. मीन्स ॲरेची साईज आपल्याला 10 दाखवलेली आहे आणि टाईप काय आहे आपला इंट आहे आणि नेम काय आहे आपलं ॲरे आहे. तर इलिमेंट आपण 10 कोणकोणते घेतलेले आहे 35 33 42 10
14, 19, 27, 44, 26, 31 हे आपण ॲरे 10 एलिमेंट घेतलेले आहे. ॲरेज कॅन बी डिक्लेअर इन व्हेरियस वेज इन अ डिफरंट लँग्वेज. लेट अस टेक अ सी ॲरे डिक्लेरेशन. एलिमेंट्स अँड इंडेक्स. जे आपण एलिमेंट फॉर एक्झाम्पल तुम्हाला जे एलिमेंट दिलेले आहे ते खाली 0 पासून स्टार्ट होतो. इंडेक्स आपला ॲरेचा 0ला 35, 1 ॲरेला 33 असं सिक्वेन्शियली आपण 9 कॅरेक्टरमध्ये ॲरे रिप्रेझेंट केलेला आहे. याची साईज काय आहे आपली 10. नेक्स्ट आपण डेटा स्ट्रक्चरचे जसे बेसिक ऑपरेशन बघितले तसेच आपण ॲरेचे बेसिक ऑपरेशन बघूया. फॉलोइंग आर द बेसिक ऑपरेशन सपोर्टेड बाय ॲन ॲरे. ॲरे जे ऑपरेशन परफॉर्म करतो ते बघूया आपण. फर्स्ट ट्रॅव्हर्स प्रिंट ऑल द ॲरे एलिमेंट्स 1 by 1. जे ॲरे तुम्ही एलिमेंट 1 by 1 प्रेझेंट करतो. नेक्स्ट इन्सर्शन ॲड्स ॲन एलिमेंट ॲट द गिवन इंडेक्स. मीन्स इंडेक्समध्ये इन्सर्शन करायचं काम सुद्धा ॲरे परफॉर्म करतो. नेक्स्ट डिलिशन डिलीट्स ॲन एलिमेंट्स ॲट द गिवन इंडेक्स. मीन्स इंडेक्समधून एखादा जर तुम्हाला ॲरे डिलीट करायचा असेल तर तुम्ही डिलिशन हे ऑप्शनसुद्धा यूज करता. नेक्स्ट सर्च सर्चेस ॲन एलिमेंट यूजिंग द गिवन इंडेक्स और बाय द व्हॅल्यू. जर एखादी व्हॅल्यू तुम्हाला सर्च करायची असेल तर ती तुम्ही ही कमांड यूज करून सर्च करू शकतात. अँड लास्ट वन इज अ अपडेट. अपडेट्स ॲन एलिमेंट ॲट द गिवन इंडेक्स. मीन जी इंडेक्स दिलेली आहे ती अपडेट करण्यासाठी तुम्ही अपडेट ही कमांड यूज करू शकतात. नेक्स्ट ॲरेसाठी आपण इंट, कॅरेक्टर, स्ट्रिंग कोणकोणते डेटा टाईप यूज करतो ते बघितले तर आपण त्याच्या डिफॉल्ट व्हॅल्यू बघूया. An array illustrate with a size then assign default values to its element is the following order data type and default value. bool ची काय आहे डिफॉल्ट व्हॅल्यू फॉल्स आहे. char ची 0, int ची 0, float ची 0.0, डबल ची 0.0f, void ची नाही आहे डिफॉल्ट व्हॅल्यू आणि varchar t ची 0 आहे. ट्रॅव्हर्स ऑपरेशन काय आहे. दिस ऑपरेशन इज टू बी ट्रॅव्हर्स थ्रू द एलिमेंट ऑफ ॲन ॲरे. नेक्स्ट आपण एक्झाम्पल फॉर्ममध्ये ॲरे अंडरस्टँड करून घेऊया. एक्झाम्पल फॉलोइंग प्रोग्राम ट्रॅव्हर्स अँड प्रिंट द एलिमेंट्स ऑफ ॲन ॲरे. आपण हा प्रोग्राम बघत आहे तर त्या प्रोग्राममध्ये त्यांनी इन्क्लूड स्टेडिओ.h मेनली पार्टमध्ये इंट डेटा टाईप इंट घेतलेला आहे. LA स्क्वेअर इज इक्वल टू 1 3 5 7 8. हा आपला इंडेक्स त्यांना रन करण्यासाठी त्यांनी 1 3 5 7 8 हे एलिमेंट्स दिलेले आहे. इंट आयटम इज इक्वल टू 10, k इज इक्वल टू 3 अँड n इज इक्वल टू 5. मीन्स नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहे आपले 5 आहे. इंट i इज इक्वल टू 0 अँड j इज इक्वल टू n. प्रिंट द ओरिजिनल ॲरे एलिमेंट्स. मीन्स प्रिंट टेपमध्ये काय केलेलं आहे जे एलिमेंट्स दिलेले आहे त्यांना सिक्वेन्शियल फक्त ते आपण ॲरेनी रिप्रेझेंट करणार आहोत. तर हा प्रोग्राम तुम्ही रन केल्यानंतर आउटपुट काय मिळणार आहे ते बघूया. आता आउटपुट काय आहे आपलं. द ओरिजिनल ॲरे एलिमेंट्स आर LA 0 इज इक्वल टू 1, LA 1 इज इक्वल टू 3, LA 2 इज इक्वल टू 5, LA 3 इज इक्वल टू 7 अँड LA 4 इज इक्वल टू 8. हे सिक्वेन्शियली ॲरे रिप्रेझेंट करतो हे आपण बघितलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत. बबल सॉर्टिंग बघणार आहोत आणि ॲरेचे आपण आता तुम्हाला मी एक्झाम्पलसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि प्रोग्राम थ्रूसुद्धा तुम्हाला ॲरे अंडरस्टँड करून दिलेला आहे. तरी काही प्रॉब्लेम असल्यास आपण डिस्कस करूया. थँक्यू स्टुडंट्स.